आर्टिकल 19 और 21 में हमने अधिकार दिया है, वो अपने धर्म को बचाने के लिए भारत की शरण में आता है तो हम उसको शरणार्थी कहते हैं। अब एक डिमांड आती है तो बाकी घुसपैठिए कौन है? अब जिस पर धार्मिक प्रताड़ना नहीं हुई है और आर्थिक कारणों से या अन्य कारणों से देश में अवैध रूप से आना चाहते हैं, वो घुसपैठिए। देशाच्या गृहमंत्र्यांनी शरणार्थी आणि घुसखोर यांच्यातला फरक समजावून सांगताना केलेलं हे विधान खूप महत्त्वाचं आहे। भारतात अवैध पद्धतीने येऊन राहणाऱ्या मुस्लिमांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। बांगलादेशातून आलेले हे घुसखोर आत्ताच्या घडीला तुम्हाला आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर पूर्वेच्या अनेक राज्यांमध्ये राहताना दिसतील। इतकंच कशाला, राजधानी दिल्लीपासून ते झारखंड, केरळ सारख्या राज्यांमध्येही असे अवैध घुसखोर सापडतील। आपल्या महाराष्ट्रालाही या किडीने पोखरले। भिवंडी, गोवंडी, मालेगाव सारखी शहरं याची उत्तम उदाहरण आहेत। मंडळी, हे आतापर्यंत बिनदिक्कत यासाठी सुरू राहिलं कारण या अवैध घुसखोरांना आपल्याकडच्याच नेत्यांनी राजाश्रय दिला। निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्डापासून वोटर आयडी पर्यंत सगळी कागदपत्र पुरवली गेली। जेव्हा कधी सरकार यांच्यावर कारवाई करतं तेव्हा हेच विरोधक मानवी अधिकारांचं उल्लंघन झाल्याची बतावणी करतात। परंतु आता बास झालं। देशात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे। या अवैध घुसखोरांना आता इथेच जागा नाही।